चालू द्या भांडण, चालू द्या, मी आहे वाचवायला, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपली ना मस्त पैकी निवांत झोप झाली. आता ना परिक्रमा करायची, त्याच्यामुळे नर्मदा नदीत आपल्याला पहिली आंघोळ करावं लागणार आहे बरं का. थंडीत एवढी जबरदस्त वाजत होती ना, काही मापच नाही हो. पोरांना आधीच सांगितलं होतं, नर्मदा नदीत जर आंघोळ नाही केली तर परिक्रमा आहे ना पावन नाही होणार बरं का. त्याच्यामुळे आंघोळ गार पाणी कवाय ना करत. एवढे भक्त इथं ओंकारेश्वरच्या दर्शनाला त्या नर्मदा नदीत आंघोळ करतात, तरी पण पाणी एकदम स्वच्छ आहे. ही नदी पाहून तर मी सार्थकला एकच म्हणत होतो, किती दिवस तळ्यामध्ये विहिरीमध्ये पोहतो, आता नदीमध्ये पोहून पाय किती मजा येते. चला आता पाण्यात जायची पहिली सुरुवात तर माझ्या बसूनच होती. इथं आल्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बरं का, नदीमध्ये आल्यावर ना शॅम्पू आणि साबणाचा वापर अजिबात करू नका. मित्रांसोबत देवदर्शन करा, पण नदीवर जावं यशानं तेव्हा सांभाळूनच राहा. सगळ्यांची काळजी घ्या. काही म्हणा बरं का, पण प्लॅन कॅन्सल नका करू. मित्रांसोबत फिरण्याची मज्जाच वेगळी असते. झाली बा आता आमची आंघोळ. आता अशी थंडी वाजू राहिली तुफान. इथं देवाचं दर्शन घेतलं आणि आपण आता रेडी बिडी होऊन आपल्याला जेवण करायचं होतं. लय भूक लागली होती बा पोहून. आता सगळ्यांनाच लय भूक लागली होती. म्हणलं मग काय आपण पावभाजी घेऊ ना, नाश्ताच करू पटकन. पावभाजी खाऊन आपण ना उपसरपंच चहा मध्ये आलतो. त्याचा मालक आपल्या गावाकडचा निघला. मग म्हणलं आता काही विषयच नाही. चहा वगैरे पिऊन आता आपली नर्मदा नदीची परिक्रमा सुरू झाली होती. पावभाजी खाल्ली तर सगळ्या पोरांमध्ये चांगलीच एनर्जी आली बरं का. पण आपली परिक्रमा आता चालू झाली तर पहिलं ममलेश्वरचं दर्शन करून घ्यायचं बरं का. इथं दर्शन घेतल्यानंतर आपण आता गंध वगैरे लावून आपली परिक्रमा चालू झालेली आहे. बाबांनी स्वप्नीला आशीर्वाद दिला, मला काही नाही दिला. आता मलाच बाबा व्हावं लागत राव. तुम्ही जर ओंकारेश्वरला कधी जर आले ना, तरी 7-8 किलोमीटरची कमीत कमी परिक्रमा असं बरं का, नक्की तेवढी पूर्ण करा. काही बघता तर पूर्ण नर्मदा नदीची परिक्रमा करते. आपण काही नाही तर छोटी का ना, पण त्याचं तर पुण्य भेटन. नर्मदा नदीची परिक्रमा पाहिजे तर व्हिडिओ लाईक करा आणि अकाउंटला